स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. औद्योगिक क्षेत्रातून निघणारं सांडपाणी सीईटीपी प्रकल्पातून 100% प्रक्रिया करूनच सोडण्यात यावं. तसंच हे पाणी नदी ओढ्यात न सोडता अन्यत्र वापरावं, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिला. पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते तसंच अंकुश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय. त्याचे परिणाम नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीवरही होत असल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. बैठकीदरम्यान वातावरण चांगलंच तापलं. अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक सांडपाण्यातील रासायनिक घटकांमुळे परिसरात रोगराई वाढत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना त्वचारोग, ॲलर्जी आणि जखमांचा त्रास होत असल्याचं त्यांनी सांगत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. यावर प्रांताधिकारी शिंदे यांनी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडल्यास संबंधितांवर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलं. तसंच सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत उद्योगांनी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान महापालिका प्रशासनानं नदीतील प्रदूषणासाठी वरच्या भागातून येणारं दूषित पाणीही कारणीभूत असल्याचं स्पष्ट केलं. यावर उपाय म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी दर आठवड्याला पाण्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या समस्येवर तात्काळ तोडगा निघणं शक्य नसलं तरी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. अंकुश संघटनेनं 5 एप्रिलपर्यंत नदीत मिसळणारं दूषित पाणी पूर्णपणे थांबवावं अशी ठाम मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. त्यामुळे प्रशासनाच्या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. बैठकीला अप्पर तहसीलदार महेश खिलारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने, क्षेत्राधिकारी अंकुश पाटील, उपायुक्त अशोक कुंभार, पर्यावरण अधिकारी पियुष जाधव, उपविभागीय अधिकारी प्रकाश येसणे, धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, विश्वास बालीघाटे, प्रभाकर बंडगर, भूषण गंगावणे, नागेश काळे यांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात आत्ता प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली. यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांची संयुक्त बैठक होऊन आणि प्रोसेसचे मालक यामध्ये प्रांत साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही आंदोलकांच्या वतीनं आत्ता प्रांत साहेबांना आम्ही शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि 5 तारखेपर्यंत ह्या नदीपात्रामध्ये, पंचगंगा नदीमध्ये कुणाच्याही प्रोसेसचा असेल, नगरपालिकेचा असेल किंवा खाजगी कोणाचं सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी आहे हे 5 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही नागरिकांच्या वतीनं, या कृष्णाकाठच्या नागरिकांच्या मधून आम्ही पंचगंगा नदीमध्ये मिसळणारं सगळं प्रदूषित पाणी, हे काळा ओढा असेल किंवा लक्ष्मी ओढा असेल, हे सगळं बंद करून आम्ही प्रशासनाला हे दाखवून देणार आहे. म्हणून आम्ही आता त्यांना इथे इशारा दिलेला आहे. आमची या प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, 5 तारखेची वाट न बघता उद्या 5 एप्रिल उद्यापासून हे प्रदूषित पाणी खरं तर बंद व्हायला पाहिजे. 5 तारखेपर्यंत आम्ही जरी अल्टिमेटम दिला असला तरी उद्यापासून हे नदीमध्ये मिसळणारं पंचगंगेचं प्रदूषित पाणी हे थांबलं पाहिजे अशी आमची या सगळ्यांना विनंती केली. 5 तारखेला ओढे अडवणार, आम्ही बांध घालू, पूर्णपणे सांडपाणी येण्याचं थांबवणार.